नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला काही स्त्रिया अशा असतात ज्या अतिशय साध्या राहतात, कोणताच मोठेपणा किंवा दिखावा करत नाहीत, तरीही प्रत्येक जण त्यांच्याकडे आकर्षित होतो. विशेषतः पुरुष त्यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांची एक झलक मिळवण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनण्यासाठी आतुर असतात. आपण अनेकदा विचार करतो की कदाचित त्या खूप सुंदर असतील, खूप महागडे कपडे घालत असतील किंवा मेकअप करत असतील, पण सत्य काहीतरी वेगळेच असते. नात्यांचे मानसशास्त्र सांगते की खऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आकर्षणाचा संबंध बाह्य रूपापेक्षा माणसाच्या स्वभावाशी, तिच्या विचारांशी आणि आत्मविश्वासाशी असतो. एक हुशार आणि चतुर स्त्री पुरुषाच्या मागे कधीच धावत नाही, उलट ती तिच्या आयुष्यात अशा काही गोष्टींना ठामपणे नकार देते ज्या गोष्टीमुळे तिचे मूल्य पुरुषाच्या नजरेत हजार पटीने वाढते. आजच्या या खास व्हिडिओ मध्ये आपण नात्यांच्या मानसशास्त्रांमधील अशा 5 रहस्यमय गोष्टींबद्दल अगदी सखोल आणि सविस्तर बोलणार आहोत, ज्या गोष्टी एका हुशार स्त्रीला इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि खास बनवतात. जर तुम्ही स्त्री असाल तर हा व्हिडिओ तुमची स्वतःकडे पाहण्याचे दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल आणि तुमची स्वतःची खरी किंमत तुम्हाला समजेल. आणि जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला हे कळून चुकेल की एक स्त्री खरोखरच आकर्षित का वाटते आणि तिच्या व्यक्तिमत्वात असा कोणता जादुई घटक असतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा तुमच्या आयुष्याचा विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. चला तर मग या अत्यंत रंजक, प्रेरणादायी आणि महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करूया. सर्वात पहिली गोष्ट जी एक हुशार स्त्री नेहमी ठामपणे नकार देते ती म्हणजे प्रत्येक वेळी उपलब्ध असणे. आपल्यापैकी बऱ्याच स्त्रियांना असा गैरसमज असतो की जर आपण एखाद्या पुरुषासाठी नेहमी हजर राहिलो, त्याने फोन करताच लगेच उचलला, मेसेज करताच सेकंदात उत्तर दिले किंवा त्याने जेव्हा भेटायला बोलावले तेव्हा स्वतःची सगळी महत्वाची कामे बाजूला ठेवून निघून गेलो, तर तो पुरुष आपल्यावर जास्त प्रेम करेल आणि आपली कदर करेल. पण नात्यांचे मानसशास्त्र याच्या अगदी उलट सांगते. मानवी स्वभाव मुळात असा आहे की जी गोष्ट आपल्याला अगदी सहज, कोणतीही मेहनत न करता आणि हवी तेव्हा मिळते, त्याची किंमत आपण नकळतपणे कमी करू लागतो. जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी 24 तास उपलब्ध असता तेव्हा तुम्ही समोरच्याला असा अप्रत्यक्ष संदेश देता की तुमच्या स्वतःच्या आयुष्यात कोणतेच महत्वाचे ध्येय, काम किंवा अस्तित्व नाही. एक हुशार स्त्री हे मानसशास्त्रीय गणित खूप चांगल्या प्रकारे ओळखते. ती कोणाला दाखवण्यासाठी, भासवण्यासाठी किंवा नाटक करण्यासाठी व्यस्त राहत नाही, तर खरोखरच तिचे स्वतःचे एक समृद्ध आणि सुंदर आयुष्य असते. ती स्वतःच्या कामाला, स्वतःच्या आवडीनिवडींना, कुटुंबाला आणि स्वतःच्या वेळेला अत्यंत महत्त्व देते. जेव्हा ती एखाद्या पुरुषाला अगदी आदराने सांगते की मी सध्या एका महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे, आपण नंतर सविस्तर बोलूया, तेव्हा पुरुषाच्या मनात तिच्याबद्दल एक वेगळाच आदर निर्माण होतो. त्याला हे स्पष्टपणे समजते की या स्त्रीची वेळ खूप मौल्यवान आहे आणि ती सहजासहजी कोणासाठी उपलब्ध होत नाही. जेव्हा तुम्ही दरवेळी सहज उपलब्ध नसता तेव्हा समोरच्या माणसाच्या मनात तुमची पोकळी निर्माण होते आणि त्याला तुमची आठवण येऊ लागते. तो विचार करू लागतो की ही स्त्री सध्या काय करत असेल, तिचे आयुष्य कसे चालले असेल, आणि हीच उत्सुकता तिच्याबद्दलचे आकर्षण अनेक पटीने वाढवते. त्यामुळे स्वतःला इतरांसाठी नेहमी उपलब्ध ठेवणे थांबवा आणि स्वतःच्या मौल्यवान वेळेचा आदर करायला शिका. आता या पहिल्या गोष्टीनंतर ही दुसरी गोष्ट समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण ती थेट स्त्रीच्या आत्मसन्मानाशी आणि तिच्या मूल्यांशी जोडलेली आहे. दुसरी गोष्ट जिला एक हुशार स्त्री ठामपणे नकार देते ती म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाची तडजोड करणे. या जगात स्वतःच्या आत्मसन्मानापेक्षा मोठे काहीही नाही. ही गोष्ट एक चतुर स्त्री खूप आधीच शिकलेली असते. अनेकदा स्त्री एखादे नाते कसे बसे टिकून ठेवण्यासाठी, पुरुषाला खुश ठेवण्यासाठी किंवा त्याला कमवण्याच्या भीतीने त्याच्या चुकीच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करतात. तो टोमणे मारत असेल, तिचा अपमान करत असेल, तिच्या भावनांची टिंगल उडवत असेल किंवा तिच्या मतांचा आदर करत नसेल, तरीही अनेक स्त्रिया नात्याच्या मोहापोटी गप्प राहतात. पण नेहमी लक्षात ठेवा, जो पुरुष तुमचा आणि तुमच्या मतांचा आदर करत नाही तो तुमच्यावर कधीच खरे प्रेम करू शकत नाही. हुशार स्त्री ही गोष्ट पक्की मनात ठरवून असते. ती तिच्या आयुष्यात काही स्पष्ट मर्यादा आखते. जर एखादा पुरुष तिचा अनादर करत असेल, तिला कमी लेखत असेल किंवा तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवत असेल, तर ती त्याला तिथे स्पष्ट आणि खंबीर शब्दात नकार देते. ती कोणत्याही पुरुषाला गमावण्याच्या भीतीने स्वतःचा स्वाभिमान कधीही गहाण ठेवत नाही. जेव्हा स्त्री स्वतःच्या इज्जतीचे आणि स्वाभिमानाचे रक्षण करते तेव्हा कोणताही पुरुष तिला हलक्यात घेण्याचे किंवा तिच्याशी चुकीचे वागण्याचे धाडस करत नाही.
माणसाचा स्वभाव असा आहे की आपण त्याच गोष्टीचा आणि व्यक्तीचा आदर करतो जी स्वतःचा आदर करायला शिकवते. जेव्हा एखादा पुरुष पाहतो की या स्त्रीचे काही पक्के नियम आहेत, ही स्वतःच्या मूल्यांशी आणि तत्वांशी कधीच तडजोड करत नाही, तेव्हा त्याच्या नजरेत तिच्या बद्दलचा आदर आणि अथांग आकर्षण दुप्पटीत होते. त्यामुळे नात्यात प्रेम जरूर असावे, पण स्वतःच्या स्वाभिमानाचा बळी देऊन मिळालेले प्रेम हे प्रेमाच्या नावाखाली केलेले शोषण असते. स्वाभिमानाची ही सीमा ओलांडून जेव्हा आपण पुढचा विचार करतो, तेव्हा नात्यामध्ये घडणारी सर्वात मोठी आणि घातक चूक आपल्या लक्षात येते. ती तिसरी गोष्ट एक कुशल स्त्री अजिबात करत नाही, ती म्हणजे कोणाचीही मागे धावणे. बऱ्याचदा जेव्हा आपल्याला कोणी आवडू लागते, तेव्हा आपण त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या लक्षासाठी आणि त्याच्या आदरासाठी अक्षरशः त्याच्या मागे धावू लागतो. त्याला दिवसभरात वारंवार फोन करणे, मेसेज करून उत्तराची वाट पाहणे, तो काय करतो हे सतत तपासते किंवा त्याच्या मनात स्वतःसाठी जागा बनवण्यासाठी धडपडणे, या गोष्टी आपण नकळतपणे करतो. पण मानसशास्त्र सांगते की पुरुषांची मानसिक रचना ही शोध घेणाऱ्या आणि स्वतःच्या मेहनतीने मिळवणाऱ्या वृत्तीची असते. जेव्हा कोणतीही गोष्ट त्यांच्या मागे धावते किंवा सहज मिळून जाते, तेव्हा त्यांना त्यात अजिबात रस उरत नाही. उलट ज्या गोष्टीला मिळवण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते, ज्यासाठी प्रयत्न करावे लागतात, तीच गोष्ट त्यांना अत्यंत मौल्यवान वाटते. एक हुशार स्त्री कधीही कोणाच्या मागे धावत नाही. जरी तिला एखादा पुरुष खूप आवडत असला तरीही ती स्वतःचे स्थान आणि स्वतःचा दर्जा सोडत नाही. ती त्याला स्वतःहून जवळ येण्याची संधी देते. ती तिच्या वर्तनातून त्याला हे दाखवून देते की माझे आयुष्य तुझ्याशिवायही खूप सुंदर, आनंदी आणि परिपूर्ण आहे. जर तुला माझ्या या सुंदर आयुष्याचा भाग व्हायचे असेल तर तुला पाऊल पुढे टाकावे लागेल आणि प्रयत्न करावे लागतील. जेव्हा स्त्री ही खंबीर भूमिका घेते, तेव्हा पुरुषाला ते एक आव्हान वाटते. त्याला वाटते की ही स्त्री इतरांसारखी सामान्य नाही, हिला जिंकण्यासाठी मला स्वतःला सिद्ध करावे लागेल, आणि हीच भावना पुरुषाला तिच्याकडे अधिक वेगाने ओढून आणते. म्हणून कोणाच्याही प्रेमासाठी मागे धावणे सोडा आणि योग्य माणसाला तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. जेव्हा तुम्ही कोणाच्या मागे धावणे बंद करता, तेव्हा खरी सुरुवात होते ती स्वतःच्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्याची. चौथी गोष्ट जिला एक बुद्धिमती स्त्री नेहमी नकार देते, ती म्हणजे एका माणसासाठी किंवा नात्यासाठी स्वतःचे आयुष्य थांबवणे. प्रेम होणे किंवा नात्यात असणे ही आयुष्यातील खूप सुंदर गोष्ट आहे, पण नाते निर्माण झाले म्हणजे तुमचे स्वतःचे अस्तित्व, स्वप्ने आणि जग संपले असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. बऱ्याच स्त्रिया नात्यात आल्यावर किंवा लग्न झाल्यावर त्यांचे जुने मित्र, मैत्रिणी, त्यांचे आवडते छंद, त्यांचे करिअर आणि त्यांची स्वतःची स्वप्ने पूर्णपणे बाजूला ठेवून देतात. त्यांचे संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त त्या एका पुरुषाभोवती आणि त्याच्या गरजांभोवती फिरू लागते. पण ही नात्यातील सर्वात मोठी चूक ठरते, कारण काही काळानंतर पुरुषाला अशा स्त्रीचा कंटाळा येऊ लागतो जिच्या स्वतःचे कोणतेच वेगळे विचार किंवा अस्तित्व उरलेले नसते. एक हुशार स्त्री ही चूक कधीच करत नाही. ती प्रेमाला आयुष्याचा एक महत्वाचा भाग मानते, पण प्रेमाला संपूर्ण आयुष्य बनवत नाही. ती तिच्या मित्रांशी नाते टिकून ठेवते, तिच्या आवडीनिवडी जपते, तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करते आणि स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा सातत्याने करत राहते. जेव्हा एखादा पुरुष पाहतो की या स्त्रीचे स्वतःचे एक स्वतंत्र आणि समृद्ध जग आहे, ती माझ्यावर आर्थिक किंवा भावनिक दृष्ट्या पूर्णपणे अवलंबून नाही, उलट ती तिच्या आयुष्यात स्वतःच्या बळावर आनंदी आणि यशस्वी आहे, तेव्हा तो तिच्या या स्वतंत्र आणि मजबूत व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडतो. पुरुषांना अशा स्त्रिया खूप आकर्षित करतात ज्या स्वतःच्या पायावर उभ्या असतात आणि ज्यांच्याकडे स्वतःची एक स्वतंत्र ओळख असते. त्यामुळे कोणासाठीही आपली स्वप्ने थांबू नका, कारण तुमची स्वप्ने तुम्हाला खरी ओळख करून देतात. आता आपण जे शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत, तो मुद्दा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय ठरू शकतो. पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी एक हुशार स्त्री नेहमी नकार देते, ती म्हणजे स्वतःच्या पात्रतेपेक्षा कमी गोष्टीवर तडजोड करणे. आजकालच्या जगात अनेक स्त्रिया एकटेपणाच्या भीतीने, वयाची काळजी करून किंवा समाजात लोक काय म्हणतील या दडपणाखाली अशा माणसासोबत राहणे पसंत करतात, जो त्यांच्या लायकीचाच नसतो, जो त्यांची काळजी घेत नाही, जो त्यांना समजून घेत नाही आणि जो त्यांना योग्य ते प्रेम आणि आदर देऊ शकत नाही. अशा माणसासोबत ते आयुष्य काढतात. पण एक हुशार स्त्री या गोष्टीला ठामपणे नकार देते. तिला पूर्णपणे माहित असते की तिची खरी किंमत काय आहे आणि ती आयुष्यात काय डिझर्व करते. ती विचार करते की चुकीच्या आणि दुर्लक्ष करणाऱ्या माणसासोबत राहून रोज मानसिक घुसमट सहन करण्यापेक्षा एकटे राहणे हजार पटीने श्रेष्ठ आहे. ती तिच्या आयुष्यात जोपर्यंत असा पुरुष येत नाही जो तिचा मनापासून सन्मान करेल, तिच्या स्वप्नांना पाठिंबा देईल, तिच्या दुःखात पाठीशी उभा राहील आणि तिच्याशी प्रामाणिकपणे राहील, तोपर्यंत ती कोणालाही तिच्या आयुष्यात सहज प्रवेश देऊ देत नाही.
जेव्हा ती स्वतःच्या मानकांशी कोणतीही तडजोड करत नाही, तेव्हा ती जगाला दाखवून देते की तिचे जीवन स्वस्त नाही. आणि हीच गोष्ट पुरुषांना सर्वात जास्त प्रभावित करते, कारण पुरुषाला कळते की या स्त्रीला मिळवणे सोपे नाही. ही एक अत्यंत मौल्यवान भेट आहे. शेवटी एवढेच सांगेन की आकर्षण हे बाह्य सौंदर्यात नसून तुमच्या आत असणारे आत्मविश्वासात, विचारांमध्ये आणि खऱ्या स्वभावात असते. बाह्य रूप आणि सौंदर्य हे आज आहे आणि उद्या ढळू शकते, पण तुमचा स्वाभिमान, तुमचे विचार आणि तुमच्या आत्मपरीक्षणाची वृत्ती आयुष्यभर तुमच्या सोबत राहतात. जेव्हा तुम्ही स्वतःचा मनापासून आदर करायला शिकता, स्वतःच्या वेळेची खरी किंमत ओळखता आणि आयुष्य जगत असताना चुकीच्या गोष्टींना किंवा अयोग्य माणसांना ठामपणे नाही म्हणायला शिकता, तेव्हा संपूर्ण जग तुमचा आदर करू लागते. हुशार आणि चतुर स्त्री ती अजिबात नाही जी पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन तृप्त्या शोधते, नाटक करते किंवा काही खेळ खेळते. तर खरी हुशार स्त्री ती आहे जी स्वतःचे आयुष्य इतके सुंदर, समृद्ध आणि स्वाभिमानी बनवते की चांगले आणि योग्य पुरुषांना तिच्या आयुष्याचा एक सुंदर भाग बनण्याची आपोआप मनापासून इच्छा होते. लक्षात ठेवा, कोणत्याही नात्यात राहणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व, स्वतःची मूल्य आणि स्वतःची ओळख गमावणे नव्हे. आपल्या समाजात अनेकदा स्त्रिया दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचे सुख, स्वतःची स्वप्ने आणि स्वतःचा स्वाभिमान पणाला लावतात, पण हीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरते. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही, तोपर्यंत जगातील कोणतीही व्यक्ती तुमच्यावर खरे आणि प्रामाणिक प्रेम करू शकत नाही. स्वतःची किंमत ओळखणे ही स्वार्थीपणाची गोष्ट अजिबात नाही, तर तो स्वतःचे आयुष्याप्रती आणि भविष्याप्रती असलेला एक अत्यंत जबाबदार दृष्टिकोन आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता, नवीन गोष्टी शिकता आणि स्वतःची मानके उच्च ठेवता, तेव्हा तुमच्या आसपास एक वेगळी सकारात्मक आणि प्रभावशाली ऊर्जा तयार होते. हीच आंतरिक ऊर्जा इतरांना तुमच्याकडे आकर्षित करते आणि पुरुषांच्या मनात तुमच्याबद्दल एक अथांग आदर निर्माण करते. त्यामुळे स्वतःची खरी किंमत ओळखा, स्वतःवर मनापासून प्रेम करा आणि तुमच्या आयुष्यातील मूल्यांशी कधी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू नका. तुमच्या आयुष्याची कमान दुसऱ्या कोणाच्या हातात देण्याऐवजी स्वतःच्या नशिबाचे शिल्पकार स्वतः बना. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहाल, स्वतःचे निर्णय स्वतः घ्याल आणि कोणत्याही अडथळ्याला न घाबरता अत्यंत स्वाभिमानाने जगाल, तेव्हा तुम्हाला प्रेमासाठी किंवा आदरासाठी कोणाच्याही मागे धावण्याची गरज उरणार नाही. योग्य लोक, खरी नाती आणि आयुष्यातील उत्तम संधी स्वतःहून तुमच्याकडे चालून येतील. नाते हे तुमच्या आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी असायला हवे, तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेण्यासाठी नाही. ज्या दिवशी तुम्हाला या गोष्टीचे मर्म समजेल, त्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या मूल्यांची जाणीव होईल. मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा विचार आणि नात्याचा मानसशास्त्राचा हा दृष्टिकोन तुम्हाला नक्कीच एक नवी दिशा देईल आणि स्वतःकडे एका नव्या सकारात्मक नजरेने पाहण्याची प्रेरणा देईल. जर तुम्हाला हा संवाद मनापासून आवडला असेल, तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि यातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल, तर तुमच्या जवळील प्रत्येक खास स्त्री सोबत, मैत्रिणी सोबत आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या खऱ्या ताकदीची आणि मूल्यांची जाणीव होईल. या व्हिडिओला लाईक करायला आणि तुमचे विचार कमेंट बॉक्स मध्ये मांडायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर, प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची उत्तम काळजी घ्या, स्वतःची स्वप्ने पूर्ण करा आणि नेहमी स्वाभिमानाने जगा. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.